कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 150 कोटी रुपयांचे बिल थकीत. बिल थकल्याने कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आंदोलनाच्या तयारीत. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम अधीक्षकांना निवेदन. सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार INS गुलदार युद्धनौका. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची घोषणा. सर्वसामान्यांसाठी आता नौका सुरू होणार. अनधिकृत मासेमारी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना. अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा आणि मत्स्योत्पादनात वाढ. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती. नाशिक पुणे महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा. चौघांनी कोयता दांड्याने हल्ला करत 40,000ची लुटली रोकड. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू. परभणीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा. लोंबार्ड विमा कंपनीकडे जिल्ह्याचे पीक विम्याचे 500 कोटी थकले असल्याने शेतकरी संतप्त. प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं परभणीत धरणे आंदोलन. किमान वेतन 26,000 करण्याची आणि वार्षिक 10% वेतन वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. यवतमाळमध्ये आरोग्य मित्र विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता. चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठ तर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेला सुरुवात. यावेळी विद्यापीठाने 8 क्रीडा घेतल्या होत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.